दारूच्या नादानं शुक्राचार्यांचा जसा घात केला तसा चहाने माझा घात केला. मी प्रेमाच्या प्रेमात पडलो. प्रेमाची आणि माझी पहिली ओळख चहाच्या कपातली. त्याचं काय आहे, मी चहाचा आशिक, दर्दी, नादी, छंदी. माझा तो वीक पॉईंट प्रेमानं चांगलाच हेरला आणि तिने मला चक्क खिशात घातलं. प्रेमाच्या जाळ्यात सापडायला चहाचा नाद नडला आणि मला प्रेमाचा नाद जाडला. आता हा नाद सोड सोड म्हणून सुटणं शक्य नाही, कारण प्रेमानं मला नुसतंच जाळ्यात पकडलं नाही तर लग्न बंधनातच गुंतवून घेतलंय. चहाला जसा पर्याय नाही तसा प्रेमानं मला कुठलाच पर्याय ठेवला नाही आणि तिला तसा पर्याय मिळू नये याची खबरदारी ती अगदी रोज, आज, या क्षणापर्यंत घेत आलेली आहे. चहा करण्याचा ती अजिबात कंटाळा करत नाही. तिला कंटाळा येतच नाही. आधणावर आधण चालूच. डॉक्टरच्या स्टोवर जसं इंजेक्शनच्या सुईसाठी पाणी उकळत असतं ना, अगदी तसं. मी चहा पितच राहतो आणि प्रेमा माझी नशा नशिली करतच राहते. अगदी उमर खय्यामच्या साकीसारखी. लावा कप तोंडाला तुम्ही आणि ऐका माझी चहाची गोष्ट. चहावर जगणारा, चहातला राजर्षी म्हणून आपला नावलौकिक व्हावा, अगदी ध्रुवासारखं आपलं चहातलं स्थान आढळ राहावं, अशी माझी मोठी महत्त्वाकांक्षा. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वाचलंय ना तुम्ही? जगातली सगळी आश्चर्य ज्या पुस्तकात नोंदली गेली त्या पुस्तकात माझंही नाव लिहिलं जावं ही माझी जबरदस्त इच्छा. चहा सोडण्यासाठी मला अनेकांनी सांगितलं, पण माझ्या दृष्टीनं चहा एके चहा. चहाला कशानंही गुणा, चहाला कशानंही भागा, शेवटी उरतो तो चहा. मला माझ्या गुरूने कानमंत्र देताना सांगितलं होतं की कुस्तीत नाव कमवायचं म्हणजे पैलवानाला जसं ब्रह्मचर्यत्व पाळावं लागतं तसं चहा साधना करायची असेल तर मी बाईपासून मात्र 2 हात लांब राहायला हवं. पहिल्यांदा एकादशीच्या दिवशी ओळीनं 11 कप चहा पिण्याचा प्रयोग मी केला. मग अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायकाच्या साक्षीनं सलग 21 कप चहा पिण्याचा विक्रम केला. माझ्या या अति चहा पिण्याबद्दल मी आणखीन काही सांगत बसत नाही, पण या अति चहा पिण्याबरोबर चहाच्या केवळ वासानं, चवीने, रंगाने, तो कुठल्या कंपनीचा, कुठल्या मळ्यातला, ब्रुक बॉन्ड का लिप्टन, ताजमहाल का मुडीश चाय, टाटा टी का वाघ बकरी चहा, दार्जिलिंगचा का निलगिरीचा, गोल्डन डस्ट का फॅमिली मिक्सचर, हे सगळं पहिल्या घुटक्यात ओळखण्याची विद्या मी अवगत केलेली आहे. पण आपलं एक गुपित सांगतो बरं का, मी कुठे बोलू नका तुम्ही. हे खरं आहे की माझं चहाचं जबरदस्त वेड म्हणजे एखाद्या सुंदर तरुणीचं वेड. चहा पिताना प्रत्येक घोटागणिक वाफेसरशी तुमच्या डोळ्यापुढे एखादी रूपयौवना साकार झालीच पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. आता असं बघा, 1 कप स्वच्छ भांड्यात स्वच्छ पाणी घेतलं की स्वच्छ साडी लपेटून नुकतीच स्वच्छ अभ्यंग स्नान करून बाथरूममधनं बाहेर पडलेली एक गोरीपान, बांधेसूद आणि सुंदर तरुणी तुमच्या डोळ्यापुढे का उभी राहू नये? राहिलीच पाहिजे. आणि मग वॉर्म झालेल्या पाण्यात 4 छोटे चमचे स्फटिकासारखी दिसणारी चमकदार साखर टाकताना स्फटिकासारख्या सुचिरभूत झालेल्या चमकदार दंतपंक्तीतून स्माईलचा शॉक देणाऱ्या त्या तरुणीच्या दर्शनानं तुम्हाला वॉर्म का वाटू नये? तुम्ही पहा ना एकदा स्वतः चहा करून आणि बघा मी म्हणतो तशी चहातली सुंदरी तुमच्या पुढे प्रकट होते का नाही. आता तुम्हाला वॉर्म वाटायला लागलं ना की पाण्यात उंची चहाची पूड सोडायची. बस. चहाला असा काही रंग भरायला लागतो की त्यासरशी मगाशी भेटलेली ती तरुणी आपल्या मेकअप रूममध्ये आरशासमोर बसून रंगीत संगीत वेशभूषेसह साज शृंगार अंगावर चढवून नटताना दिसायला लागते. मग तुम्ही रंगात आलंच समजा की. आता चहात एक वेलदोडा आणि चिमूटभर चहाचा आवडता मसाला टाका. चहाला असा काही सुवासिक सुगंध सुटायला लागतो की त्यासरशी तुमच्या त्या चहा सुंदरी भोवती नाजूक पण लपेटलेल्या पावडरच्या पफचे, अंगावर स्प्रे केलेल्या सेंटचे, लिपस्टिक आणि नेल पेंटचे मादक गंध दरवळायला लागतात. चहाच्या वाफेच्या भपकाऱ्याबरोबर तुमच्या हृदयात देखील मग अशी काही उलघाल व्हायला लागते की चहाच्या उकळीबरोबर त्या चहा सुंदरीच्या लोभस दर्शनानं उत्तेजित होऊन उकळी फुटावी तशी उकळी तुम्हाला फुटायलाच पाहिजे.
तर असा हा चहा तयार झाला. लग्नाला, सिनेमा नाटकाला, क्लबला किंवा डान्सला निघण्यासाठी जशी सुंदर आणि ऐटबाज तरुणी तयार होते आणि मग त्या गुलाबी चहाच्या संगतीत चहाचे उंची घुटके घेताना त्या नखशिखांत गुलाबी चहा सुंदरीच्या गुलाबी संगतीत बसल्यासारखं तुम्हाला नाही का वाटणार? अहो, वाटायलाच पाहिजे. तर अशी ही चहाची किमया. पण माझे प्रेमानं याच किमयेनं केली मृगया, शिकार पारद. चहाचा शौकीन म्हणून एकदा एक बातमीदार माझी मुलाखत घ्यायला आला. त्यांनी मला उत्सुकतेनं विचारलं, पृथ्वीवरचं सर्वात श्रेष्ठ पेय चहा असं तुम्हाला म्हणायचं आहे का? मी डोकं हलवून म्हटलं, हे बघा, चहाचं श्रेष्ठत्व आढळ आहे. चहाला पर्याय नाही. चहा हेच अमृत. चहा पेयम सर्व पेयात प्रधानम. मग हसून त्याने विनोदाने मला विचारलं, तुम्हाला स्वप्नात सुद्धा चहा दिसतो का? मी चहाचा घुटका घेत म्हटलं, स्वप्नात मला चहा दिसत नाही. चहानं मला सुंदर सुंदर स्वप्न पाडतात. अरे बापरे, ते कसं काय बुवा? पत्रकाराने आश्चर्याने मला विचारलं. तीच तर गंमत आहे ना, सांगतो मी. चहाची तार लागल्यामुळे सांगायला सुरुवात केली. पत्रकारसुद्धा चहा पिण्यात बुडून गेला. मी सांगितलं, चहा म्हणजे संजीवनी मंत्रच. फरक एवढाच की शुक्राचार्य संजीवनी विद्येनं मृताला जिवंत करत, पण चहा मात्र माणसाला चिरतरुण ठेवणारं एक संजीवनी पेय आहे. म्हणजे चहामुळे मी चिरतरुण राहीन का? पत्रकारांनी उत्साहाने मला मध्येच प्रश्न विचारला. हो, तुम्हीही चिरतरुण राहू शकता. मी डोळे विस्फारून चेहऱ्यावर योग्यासारखं गांभीर्य आणून म्हटलं, मग तो चिरतारुण्य देणारा चहा मला द्या की. उतावीळपणे पत्रकार म्हणाला, तोच चहा मी तुम्हाला दिला आहे. आता चहा प्या आणि मी काय सांगतोय ना ते नीट लक्ष देऊन ऐका. मी पुढे सांगायला सुरुवात केली. चहाच्या प्रत्येक चवीत, रंगात आणि प्रकारात मला विविध रंगाची, ढंगाची, स्टाईलची सुंदर तरुणी दिसते आणि त्या तरुणीच्या आस्वादानं मी देखील चिरतरुण राहतो. आस्वाद तरुणीचा? पत्रकाराने तोंडात बोट घातलं. मग मात्र कीर्तनातल्यासारखा दंग होऊन त्यांनी माझ्या चहापुराण्यातल्या प्रत्येक तरुणीचा यथेच्छ आस्वाद घेतला. मी म्हणालो, याचं असं आहे बरं का पत्रकार साहेब, मला सांगा, आता हा फुटपाथवरचा, हातगाडीवरचा चहा चाखलाय का तुम्ही कधी? अहो, गाडी खालच्या बादलीत बुचकळून काढलेल्या कब्बशीतून स्टोव्हवर उकळणारा किटलीतला आधण ओतून तो चहा जेव्हा माझ्या हातात देतो ना, तेव्हा त्या गरम गरम चहाची अशी काही नशा यायला लागते की बास. चहा घशात उतरायला लागला की माझ्या नजरेपुढे साकार होते एक खट्याळ, डेरिंगबाज, नखरेल आणि बांधेसूद मुंबईची केळेवाली. शेवंतीची वेणी घातलेली, ओटीपोटाजवळ घट्ट खोवलेली नऊवारी साडी, उघड्या पोटऱ्या, आकर्षक नितंब, कमरेला हेलकावे देत चालणारी, धीट, गिर्रेबाज आणि अंजन घातलेल्या डोळ्यांच्या पापणीची तिची फडफड हृदयाला अशी घायाळ करून टाकते की चहाच्या धुंदीत मी केळेवालीच्या हातात हात गुंफून सरळ चालायला लागतो. वा 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 वा. पत्रकारानं अगदी धुंद कुंद होऊन मला दाद दिली. त्याला चहात दिसणारी केळेवाली नक्कीच आवडली होती. मग मी म्हणालो, आता इराण्याच्या हॉटेलातला चहा पिऊ. कॅफे कॅम्पामधला तो सुंदर डिझाईनचा सुंदर कप हातात धरा आणि बघा काय दिसतंय ते. अहो, कॅम्पातली मॅडम, तरुण, ब्युटिफुल, लवली, वंडरफुल, उंच टाचांच्या सँडलवाली, झगमग फ्रॉक, अर्धे उघडे गोरे पाय, भरपूर पावडर फासलेली, ओठावर चमकदार झाक असलेली ग्लोसल लिपस्टिक, भोया मॉडर्न कोरीव काम केलेल्या, ते आंग्ल चाळणं, तोंडाचा चंबू करून हॅलो, हाव नाईस, हाव स्वीट असं बोलणं. अहो, अशी असते इराणीची हातली मड्डम. पुढचं काय मी सांगत बसत नाही. मी वर्णनाला बगल दिली. हाय 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 हाय. पत्रकार उकळ्या फुटल्यामुळे खुशीत आला. त्याने आनंदानं चुटक्या वाजवल्या. मड्डम आवडल्याचं त्याच्या चेहऱ्यावर उघड दिसत होतं. मी पुढे म्हणालो, आता उडपी चहा प्या. त्याच्या प्रत्येक घोटासरशी तुम्हाला दाक्षिणात्य सुंदरी दिसायलाच पाहिजे. वैजयंतीमाला किंवा पद्मिनीसारखी मोठ्या डोळ्यांची, सावळी तरीही ओढाळ, नाकात चमकी, कानात झुपके, डोक्यात गजरा, लांब सडक काळेभोर केस, चेहऱ्यावर तजेला, ओठावर चमक, भरतनाट्यमला उभी राहिलेली.
तालबद्ध पावलं टाकत घुंगराच्या मंजूळ आवाजात पदन्यास करणारी, ओठावर आणि गालात सुंदर हसू, पापण्यांच्या, मानेच्या, खांद्याच्या शैलीदार हालचाली करत नृत्यांच्या मुद्रातून तुम्हाला जायबंदी करणारी. मी थांबलो आणि पत्रकाराला अचानक विचारलं, मग आवडली का तुम्हाला ही वैजयंती माला? माशाल्लाह माशाल्लाह, खूप 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 म्हणजे प्रचंड आवडली. पत्रकार अनवधानानं मोठ्यांदा बोलला. रंगात येऊन त्यांनी टाळ्यासुद्धा पेटल्या. मी चहा पुराणपुढे चालवलं. रेल्वे स्टेशनवरच्या चहात मला नुकतीच हनीमूनला निघालेली, नवऱ्याला अगदी बिलगून बसलेली, लाजून चूर होणारी, हातावरची मेहंदीची नाजूक नक्षी, अजून अंगावरची हळद न उडालेली नवविवाहित तरुणी दिसते. पत्रकाराला स्वतःच्या हनीमूनची आठवण झालेली असावी. हातातूनच निसटलेल्या लगामाप्रमाणे निसटलेल्या जुन्या स्मृती चाळवल्यामुळे त्याने थोडा आंबट चेहरा केला. मी त्याला पुढे विचारलं, ऑफिसमधल्या कॅन्टीनमधला चहा तुम्ही प्यायला आहे का? बँक किंवा सरकारी कचेरीजवळच्या स्टॉलमधला? सांगा ना सांगा, त्या चहातली तरुणी कशी दिसते सांगा हो. नोकरीला जाणाऱ्या नखरेल बायका डोळ्यापुढे येणारच. तासन तास खटपट करून भरपूर निर्या सोडलेली परेड घडीची साडी, खांद्यावर काळजीपूर्वक साडी पिन लावून सोडलेला घडीचा शैलीदार पदर, पण पाठ उघडी ठेवायचा 8 तास बरं का. लिपस्टिक सँडलपासून ते साड्या ब्लाऊजपर्यंत रोज रोज नवीन नवीन शेडच्या मॅचिंग्ज पेश करणारी. पत्रकार बेसावत होता आणि अगदी आधाशीपणे ऐकत होता, म्हणून मी पुढे चटकन विचारलं, ऑफिसात आधाशीपणे पाहणाऱ्या नजरांना वेगवेगळ्या फॅशनचे नजराणे देणारी ही एम्प्लॉईड तरुणी आवडली का तुम्हाला? पत्रकारानं सावधून मला तोंडानं होकार द्यायचं टाळलं, तरी मानेनं होकार द्यायचं त्याला मुळीच टाळता आलं नव्हतं. तो मान डोलावत राहिला. तेव्हा ना पत्रकाराला माझ्याबरोबर चहाची तार लागल्यानं अगदी वरच्या पट्टीत येऊन त्यांनी मला विचारलं, आणखी मग अमृततुल्य हॉटेलातल्या चहात तुम्हाला कुठली तरुणी दिसते? पत्रकार चहासुंदरीच्या वर्णनानं इतका रोमांचित झाला होता की चहाची नवीन नवीन हॉटेलं मनातल्या मनात धुंडाळायला लागला होता, याबद्दल शंका नाही. मी म्हटलं, हे बघा, अमृततुल्यमध्ये तुम्हाला हमखास कॉलेजच्या पोरांचं टोळकं दिसेल. नुकतंच मिसरूड फुटलेलं, चहाबरोबर सिगरेटचं धूर सोडणारं, आणि चहाच्या कपात प्रत्येक पोराला दिसतात त्या कॉलेजातल्या पोरी, अवखळ, हसऱ्या, स्वप्नाळू, बावरलेल्या फुलपाखरासारख्या फडफडणाऱ्या, तारुण्याच्या दिशेनं अडखळत चालणाऱ्या. अरे द्या टाळी, द्या टाळी. पत्रकारानं माझी टाळी घेतली. मग मी चहा पुराण आटोपतं घेत म्हटलं, याशिवाय मी आणखीन काही सांगत बसत नाही, पण लिप्टन घ्या, ब्रुकबॉन्ड घ्या किंवा ताजमहाल घ्या, फॅमिली मिक्सचर, सुप्रीम डस्ट, गोल्डन डस्ट, प्रत्येक चहाचं स्वतःचं असं एक सौंदर्य आहे. प्रत्येक चहाच्या कपात मला दिसणाऱ्या भेटणाऱ्या तरुणीचं लावण्य अगदी वेगळं असतं. छान छान छान, तुम्हाला पडणारी चहातली स्वप्न बाकी मला फार आवडली बरं का. पत्रकारानं मुलाखत संपवताना मला समाधानानं ढेकर देऊन अगदी शेवटचा प्रश्न विचारला, पण काय हो चहाशिरी, मग तुम्हाला यातली कुठली तरुणी जास्त आवडते? अहो, आता इतक्या चवीडवी रांगडंग पाहिल्यावर मला काय सगळे एका माळेचे म्हणी. मी मोठ्यांदा हसून म्हणालो, नाही तरीसुद्धा तुम्ही इतक्या तरुणींपैकी एखादीशी लग्न करायचं म्हटलं तर? हा प्रश्न विचारताना बहुतेक यापैकी एखादीशी लग्न व्हावं, निदान सहवास तरी मिळावा, अशी पत्रकाराची इच्छा दिसत होती, हे त्याच्या चेहऱ्यावरनं स्पष्ट कळत होतं. थांब थांब थांब, मी पत्रकाराला मध्येच थांबून म्हटलं, माझ्या गुरूंनी मला दीक्षा देताना असा कानमंत्र दिलाय की चुकूनही बाईच्या फंदात पडू नकोस. म्हणून माझा लग्न करायचा इरादा नाही. चहा ही माझी साधना आहे, माझी तपश्चर्या आहे. आणि बरं का पत्रकार साहेब, माझी मुलाखत छापताना माझ्या नावाचा मुळीच उल्लेख करू नका. अहो, सगळंच मुसळ केरात जायचं, शिवाय तो माझ्या गुरूंचा अपमान होईल. मला आत्मशुद्धीसाठी कडक प्रायश्चित्त घ्यायला लागेल. कमालच म्हणायची. हे इतकं सारं चहायण घडल्यावर तुम्ही म्हणता लग्न नाही करायचं? तुम्हाला ब्रह्मचारी कोण म्हणेल? त्याचं काय आहे, हे सौंदर्य म्हणजे सगळं झूट आहे हो, मायाजाल आहे. सौंदर्यात भवती सम्मोहात, सम्मोहात भवती विनाशात. पत्रकाराला मात्र हे पटलेलं दिसलं नाही. चहाच्या प्याल्यात दिसणाऱ्या इतक्या सुंदरींना सोडून द्यायचं म्हणजे काय? माझ्या घरातनं अनिच्छेनं बाहेर पडताना पत्रकाराची पावलं मागं मागं रेंगाळत होती. कदाचित आणखीन एखाद्या चहा सुंदरीचं वर्णन ऐकायला मिळेल या आशेनं तो पुन्हा पुन्हा मागे वळून बघत होता.
त्याच्या चेहऱ्यावरच्या अतृप्त समाधानाच्या रेषा स्पष्टच काय ते तसं सांगत होत्या. असो, चहाच्या नादात प्रेमानं माझ्यावर जाळं कसं टाकलं ते राहिलंच की सांगायचं. त्याचं काय झालं, दार्जिलिंग चाय या चहा कंपनीनं एक स्पर्धा जाहीर केली होती, चहा ओळखा उर्फ चहाश्री स्पर्धा. आधी 1 कप दार्जिलिंग चहा प्यायचा, त्याची चव लक्षात ठेवायची आणि मग 40 वेगवेगळ्या कपातून मांडलेल्या अगदी तसल्या चहातून हुबेहूब दार्जिलिंगचा चहा शोधून काढायचा. स्पर्धा मोठी अवघड होती. बक्षीसही लहानसहान नाही, नगद 10 लाख रुपयाचं होतं. शिवाय चहाश्रीचा किताब आणि सुवर्ण पदक मिळणार होतं. ही स्पर्धा मी जिंकली. आता ती कशी जिंकली? 40 वेगवेगळ्या रांजणातनं नेमका दार्जिलिंग चहा मी कसा शोधला, त्याचं अचूक निदान मी कसं केलं, त्या कोड्यामागचं रहस्य काय हे समजून घेण्यासारखं आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी ही स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेच्या आदल्या रात्री बरोबर 12 वाजता आम्हा स्पर्धकांना हॉटेल ब्लू डायमंडमध्ये दार्जिलिंग चाय कंपनीच्या वतीनं अगदी उंची असा 1 कप चहा चांदीच्या कपातनं पाजण्यात आला. त्या चहाची लज्जत आठवत आम्ही स्पर्धक त्या रात्री झोपी गेलो. प्रत्येक स्पर्धकाची व्यवस्था खास एअर कंडिशन्ड बेडरूममध्ये करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला आंघोळ आटपून हॉटेल ब्लू डायमंडच्या आलिशान हिरवळीवर हजर होण्याचा आदेश मिळाला. हिरवळीवर अतिशय सुरेख सजावट करण्यात आली होती. रंगीबेरंगी पडद्यांचा पताकांनी सुशोभित केलेला ओपन मंडप उभा करण्यात आला होता. मंडपात अलिबाबा 40 चोर या कथेतल्यासारखी 40 रांजणं ओळीनं मांडण्यात आली होती. रांजणं चकचकीत चिनी मातीची अनेकविध रंगाच्या शेडची होती. त्यावर अनेक सुंदर सुंदर चित्र रेखाटलेली होती. त्या प्रत्येक रांजणात चहा असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. आणखी विशेष असं की प्रत्येक रांजणाजवळ एक सुंदर तरुणी उभी होती. त्यातला चहा हा प्रत्येकीने स्वतः तयार केला होता. प्रत्येक तरुणीने वेगवेगळ्या फॅशनचे पोशाख घातले होते. त्या एकाहून एक सुरेख होत्या. जपानी बाहुल्यांसारख्या आकर्षक किंवा पर्यांसारख्या मोहक. अगदी हेअरस्टाईलपासून सँडलपर्यंत नखशिखांत सुंदर. स्पर्धा सुरू झाल्यावर मी पहिल्या रांजणाजवळ गेलो. तिथल्या तरुणीनं हाय डिअर असं म्हणत माझं सुहास्य वदनानं स्वागत केलं. चटकन तिने रांजणातनं काढलेला कपभर चहा माझ्यापुढे धरला. तिच्या नाजूक बोटांच्या झालेल्या स्पर्शानं मी अगदी रोमांचित झालो. प्रत्येक रांजणापुढे मी जायचा. तिथल्या तरुणीनं हाय, हॅलो किंवा सस्मित नमस्कार किंवा हस्तांदोलन करायचं. मी चहाचा घोट घ्यायचा. त्यांचं खुदकन हसणं, डोळे मिचकावणं, आपल्याजवळचा चहा हाच दार्जिलिंग चहा आहे असं बळच भासवणं हे सगळं बुचकळ्यात टाकणारं होतं. एकीने तर एअर होस्टेससारखं माझ्या तळ हाताचं चक्क चुंबन घेतलं. सुवर्णपदक आणि 10 लाख रुपयाचा प्रश्न होता. एकाहून एक सुंदर अप्सरांच्या हातांनी देण्यात आलेला चहा पिताना त्यांच्या दर्शनानं, नाजूक स्पर्शानं वेडापिसा करून सोडणाऱ्या या मायाजालातून 40ही रांजणं पार करून मी त्या चक्रव्यूहातनं बाहेर पडलो. खऱ्याखुऱ्या दार्जिलिंग चहाचा रांजण क्रमांक लिहून माझी चिठ्ठी मी मंडपात ठेवलेल्या एका चांदीच्या पेटीत आत्मविश्वासानं टाकली. चहा कंपनीच्या डायरेक्टरनं मग रांजण क्रमांक 21 हा दार्जिलिंग चहाचा होता हे जाहीर केलं. चहा कंपनीच्या डायरेक्टरच्या बायकोनं चांदीच्या पेटीतनं एक चिठ्ठी बाहेर काढली. रांजण क्रमांक 21 लिहिणारा एकमेव विजेता मी स्वतः ठरलेलो होतो. बँड वाजवण्यात आला आणि मी सुवर्णपदक जिंकल्याचं जाहीर करण्यात आलं. एका क्षणात 10 लाखाचा मालक बनलो मी. आता हा चहा मी कसा शोधला? चवीवरून वगैरे? छे, मुळीच नाही. तो ओळखताना चहाच्या रांजणापुढे उभ्या असलेल्या चहा सुंदरीवरनं मी ओळखला. आदल्या दिवशी मला पाजण्यात आलेल्या उंची चहाच्या गरमागरम वाफेत मला दिसलेली तरुणी अगदी तशीच हुबेहूब तरुणी रांजण क्रमांक 21 पुढे उभी होती. तिचं नाव प्रेमा. तर प्रेमाची आणि माझी पहिली ओळख ही अशी चहाच्या कपातली झाली. म्हणजे हे असं सगळं चहायण घडलं. साहजिकच एक दिवस तिने मला तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमंत्रण दिलं, तिच्या घरी बोलवलं. त्या दिवशी खरं तर तिचा वाढदिवस नव्हताच मुळी. चक्क थाप होती तिची. हे मला आमच्या लग्नानंतर तिने सांगितलं आणि तिथेच तर मी फसलो. तिच्या फ्लॅटवर तिने माझं हसून स्वागत केलं, गप्पा मारल्या. मग तिने मला छानपैकी चहा करून दिला. तिने केलेला चहा दार्जिलिंग चहापेक्षा उत्तम होता.
तू किती सुंदर चहा करतेस. चहाची चव जिभेवर रेंगाळताना खुशीत येऊन मी म्हटलं, थँक्स हं. पण यात काहीच नवल नाही. हा अगदी सिंपल चहा केला होता मी. म्हणजे यापेक्षा सुंदर चहा तुला येतो करायला? ऑफकोर्स. मला एकाहून एक उंची चहा तयार करता येतो. तू येशील का रोज इथे? प्रेमा लाडानं म्हणाली. मी देईन तुला रोज 1 से 1 बडकर चहा प्यायला. तिचं हे रोज रोज येण्याचं आमंत्रण म्हणजे माझ्या चहा साधनेत तपोभंग होण्याची भीती होती. प्रेमा सुंदर होती, सुरेख होती, पण गुरूंच्या मंत्राचं काय? ते काय नाही. पुराणातली वांगी पुराणात. मग चहाच्या आमिषानं मी रोज प्रेमाकडे जायला लागलो. अहो, मोठे मोठे ऋषीमुनी फसले. स्वर्गातल्या सर्वश्रेष्ठ 6 अप्सरांपैकी एक अशा मेनकेनं विश्वामित्र ऋषींची तपस्या भंग केली. तिथं माझं काय? असंच एक दिवस माझा वाढदिवस होता. त्या दिवशी प्रेमानं मला आवर्जून सगळ्यात उंची चहा पाजला, बर्थडे ग्रीटिंग केलं. त्याचा स्वर्गीय आनंद, त्या चहाची गोडी विसरणं अगदी शक्य नाही. पण त्यानंतर मात्र प्रेमा पुन्हा तसल्या चवीचा चहा काही देईना. चहाची चव उतरत्या भाजणीप्रमाणे कमी प्रतीची व्हायला लागली. मी एक दिवस प्रेमाला म्हटलं, प्रेमा, माझ्या वाढदिवशी भेट दिलास तसला चहा तयार कर ना. प्रेमा नकारार्थी म्हणाली, ते शक्य नाही आहे. अगं, असं काय करतेस? मी हुरहुरत्या अंतःकरणानं म्हणालो. तसला चहा रोज रोज हवाय तुला? प्रेमानं भुवया उंचावर डोळे विस्फारत मला विचारलं. हो ना गं, नाही तर मी वेडा होईन गं. मग माझी एक अट आहे. अगं, काय वाटेल ते करीन, पण मला तसला चहा प्यायला हवाय. माझ्याशी लग्न करशील? प्रेमानं टाकलेल्या जाळ्याची शेवटची गाठ अगदी पक्की बसली होती. मला हालचाल करायला वावच नव्हता. कोळ्याच्या जाळ्यातल्या मासोळीसारखा असहाय्यपणे मी अडकलो होतो. तथास्तु म्हणून मी प्रेमाला लग्नाचा होकार दिला. त्या क्षणी तिने जगातला उत्कृष्ट चहा मला पहिल्यांदा प्यायला दिला. त्या चहाची लज्जत घेत मी तिच्या कुशीत शिरलो तेव्हा मला आणखीन समजलं. तिच्याकडे मला बेभान करणारं, स्वर्गीय सुखात यथेच्छ डुंबायला लावणारं आणखीन एक अस्त्र होतं. प्रेमाचं प्रेमास्त्र, मोहिनी अस्त्र. तू फार सुंदर दिसतेस प्रेमा. त्या अस्त्रानं घायाळ झालेला मी मग प्रेमात येऊन म्हणालो, हे रे काय? लाडे लाडे प्रेमानं लाजण्याचं सोंग केलं. तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून मी म्हणालो, तू मला खूप खूप आवडतेस प्रेमा. माझी चहाची नशा संपून प्रेमाच्या नशेत रात्र कशी रंगली आणि कधी संपली समजलंच नाही. मी जागा होतो तेव्हा प्रेमानं माझ्यापुढे बेट्टीचा कप धरलेला असतो. रात्रीच्या गोड गुदगुल्या आठवत आम्ही दोघंही दिलखुलास हसतो आणि एकदम म्हणतो, चहा एके चहा, चहा दुणे चहा. श्रोते हो, जानेवारी 1984 मध्ये पैंजण मासिकात ही कथा आलेली होती छापून. जी कथा लिहिली आहे सुरेशचंद्र वाघ सरांनी. सुरेशचंद्र वाघ सरांच्या चहा एके चहा याच नावाच्या कथासंग्रहातली ही कथा होती, चहा एके चहा. हा चहा तुम्हाला आवडला असेल, त्यामुळे हा व्हिडिओ लाईक करा. चहा कसा वाटला हे ऐकण्यासाठी कमेंट करा. आपल्या मित्रपरिवारात आणि नातेवाईकात हा चहा पसरवा. या चहाची लज्जत आणि गोडी प्रत्येक आपल्या मित्राला वाटली पाहिजे अशी व्यवस्था करण्यासाठी ही कथा शेअर करा. आणि हां, सगळ्यांना हा चहा आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायची विनंती माझ्यातर्फे करा, हे मात्र विसरू नका. चला पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.